नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी नगर परिषद निवडणूक रणसंग्रामात शेवटच्या टप्प्यात प्रचारावर आणि कॉर्नर सभांवर राजकीय पक्षांनी जोर दिला असून शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी प्रत्येक प्रभागात शिंदे सेनेचे उमेदवार विजयी करण्यासाठी कॉर्नर सभांचा सपाटा लावला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अक्षय बोत्रा आणि मीनाक्षी साठे यांच्या प्रचारासाठी कॉर्नर सभा पार पडली. या सभेत प्रभागातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी विजय चोरडिया यांनी वनी शहराला विकास आणि नवी दिशा द्यायची असेल तर शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. सोबतच विरोधकांवर टीकाही केली. बघूया प्रभाग क्रमांक 10 मधील कॉर्नर सभा. ये हुनर का मी शिवसेनेकडून उमेदवारी लढत आहे. आपले कृपया पूर्ण मतं देऊन मला विजयी करा. धन्यवाद. माझं नाव मीनाक्षी राजू साठे आहे. मी प्रवासातून उमेदवार आहे आणि मला बहुमताने विजय करा माझी विनंती आहे. बंधू भगिनी आणि माझ्या मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना माझा जय महाराष्ट्र. आज ही सभा प्रभाग 10 मध्ये घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आमचे उमेदवार अक्षयभाऊ बोत्रा आणि मीनाक्षीताई साठे आहे. तर माझी एकच विनंती आहे की सगळ्यांना बहुमताने विजय करा. आणि एक नगराध्यक्ष म्हणून मी तुमच्यासमोर उभी आहे. माझं नाव पायल यशवंत तोडसाम आहे. शिवसेनेच्या पक्षाकडे उभी आहे आणि विधिमंडळाच्या नेतृत्वाखाली जे शब्द दिले ते नेहमीच पाळण्यात येणार आहे. तुमच्या प्रभागाच्या समस्या स्वच्छता असो, पाण्याच्या असो किंवा तुमच्या वैयक्तिक समस्या असो. आणि आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कालच्या सभेत म्हणून गेले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालयामध्ये जे पण सेवा आपल्याला देण्यात याव्या ते देण्यात येईल आणि तुम्हाला नागपूर आणि चंद्रपूर न जाता त्या सगळ्या सेवा वणीत मिळणार आहे. आणि बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समजते. सर्व मान्यवर, सर्व सन्मान्य व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की नगर परिषदच्या निवडणुका लागून आहे आणि त्याकरिता आम्ही आपणाकडे मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आमची नगराध्यक्षाची उमेदवार पायलताई तोडसाम अत्यंत साधारण परिस्थितीची मुलगी, जिचं छोटंसं परिवार आहे, आई आहे, घरी एक बहीण आहे, वडील नाही, MBA शिक्षित मुलगी आहे, क्रिकेटपटू आहे, विदर्भ लेवलवर क्रिकेट खेळत असते, अनेकांना क्रिकेट शिकवते. पण आपण सर्व विचार कराल का या मुलीला आपण का बरं नगराध्यक्षासाठी सीट दिली. जेव्हा सीटचं वाटप होतं, अनेक लोकांचे बायोडाटा माझ्याकडे आले. अनेक लोक माझ्याकडे आले, म्हणाले भाऊ आम्ही 50 लाख रुपये खर्च करतो, आम्ही 60 लाख रुपये खर्च करतो, आम्ही असं करू तसं करू, आम्हाला नगराध्यक्षाकरिता सीट द्या. पण मी या सर्व बाबींचा विचार कधी केलेला नाही. पैसा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही, व्यक्ती महत्त्वाचा आहे. मला नगराध्यक्षाकरिता एक सामान्य परिवारातली एक संस्कृत मुलगी पाहिजे होती, जी नगराध्यक्षाकरिता निर्णायक क्षमता असणारी मुलगी असेल, शिकलेली असेल, तिच्यावर परिवाराच्या कुठल्याही जबाबदाऱ्या नको, कारण ते तुमच्यासाठी कधी परिवार म्हणून वेळ देता येईल तिला. त्या सर्व बाबीचा विचार करून तुमच्यासारख्या सामान्य परिस्थितीतली एक मुलगी मी नगराध्यक्षामधून दिली आहे. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या मुलीला आपण नगराध्यक्षाकरिता निश्चितच आपण वोट करावं.
आणि भरघोस ओटने इथे विजयी करावं. तसेच आपल्याकडे आपण यंग आणि डायनॅमिक दोन नेते दिलेले आहे, अक्षय भाऊ बोत्रा आणि मीनाक्षीताई. दोन्ही आपल्या कुठलाही प्रश्न असेल वार्डाचे आजपर्यंत सुटले असेल नसेल सुटले, कारण मागची जे रेजिम झाली त्याच्यामध्ये जे काही उमेदवार होते आणि ज्यांनी काही नगरपरिषद चालवली, नगरपरिषदमध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त आपलं वैयक्तिक स्वार्थच पाहिलं. गावाचे कुठले नियोजन बाबतीत कधी कुठले विचार केलेले नाही. फक्त दोन पैसे आपल्याला कुठून उकळता येते हेच त्यांनी बघितलं.